अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता आषाढ महिन्यातील ही आषाढ अमावस्या येत आहे. म्हणजेच आषाढ अमावस्याला दीपपूजन म्हणजेच दीप अमावस्या आहे. तर 2026मधली ही दीप अमावस्या पूजा नेमकी कशी करावी, मंत्र कोणतं बोलावा आणि त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या सेवा कराव्या, तर आज या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया. त्याआधी जर व्हिडिओला म्हणजे तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर छान अशी कमेंट करायलासुद्धा विसरू नका. तर बघा, आता दीप अमावस्या आहे. आता दीप अमावस्या म्हणजेच आपल्या घरातील ज्या काही दिवे आहेत, ज्या आरत्या आहेत, ज्या समया आहेत, जे काही सगळे दिवे प्रज्वलित आपल्याला स्वच्छ धुवायचे असतात. म्हणजे स्वच्छ पितांबरीने आपल्याला ते स्वच्छ करायचे असतात आणि त्या दिवशी त्यांची म्हणजे विधीनुसार त्यांची पूजा करायची असते. आणि त्याचबरोबर त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा असतो, फुलांनी सजावट करायची असते. अशा प्रकारे म्हणजे दीप अमावस्या दिवशी दिवे धुण्याची ही अमावस्या म्हणतात बरं का, गावाकडे असं म्हणतात. आता दीपपूजन नेमकं कसं करावं आणि ही लक्ष्मीप्राप्तीची सेवा खूप प्रभावी आहे. या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी कोणत्या सेवा करायच्या आहेत तर तेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. तर त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे बघा, आधीच्या काळात का नाही रॉकेल ओतून कंदील लावायचा होता काचेचा, त्याचबरोबर चिमण्या असायच्या, मग त्याची पूजा केली जायची. पण आता ना सर्व काही पितळेचंच निघालेलं आहे, चांदीचं पितळेचं निघालेलं आहे. मग त्याच्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी कंदील किंवा चिमण्या असला प्रकार तर नाहीच. पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी आवर्जून याची पूजा नक्की करा. तुम्हाला काय करायचं आहे, स्वच्छ म्हणजे सगळे जी दिवे घरामध्ये जितके असो दिवे तितके सगळे दिवे तुम्हाला बाहेर काढायचे आहेत, स्वच्छ करायचे आहेत. आणि देवघरासमोर चौरंग किंवा पाटा ठेवायचा आहे, त्याच्यावर लाल रंगाचा कपडा तुम्हाला अंथरायचा आहे. आणि जेवढे दिवे आहेत ना त्यानुसार तुम्हाला तांदळाच्या अक्षदा त्या चौरंगावर ठेवायच्या आहेत. त्याच्यावर हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि जो स्वच्छ केलेला दिवा आहे तर प्रत्येक दिवा त्या अक्षदावर तुम्हाला ठेवायचा आहे. आणि प्रत्येक दिवा त्याच्यामध्ये तुम्ही तेल टाका किंवा तूप टाका, तुमच्या इच्छेनुसार. प्रत्येक जो घरामध्ये दिवा आहे तो दिवा संपूर्ण तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. बघा, दीप अमावस्या म्हणजेच दिवेची अमावस्या. तर घरामध्ये जितके काही दिवे आहेत, आरती आहे, ते सर्व काही तुमच्या घरातील पूर्ण कानाकोपरा त्या दिव्याने प्रज्वलित व्हावा आणि घरामध्ये लख्ख प्रकाश पडावा. आणि तसाच तुमच्या आयुष्यात लख्ख प्रकाश पडावा, तुमच्या आयुष्यातून अंधकार दूर व्हावा. त्याच्यामुळे तुम्हाला हे दीपपूजन करायचं आहे. आणि ज्या प्रमाणे दिव्यांचा लखलखाट आपल्या घरामध्ये होईल त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही तसेच दिव्यांचा लखलखाट व्हावा, हीच देवाचरणी प्रार्थना. तर स्वच्छ करून घेतल्यानंतर सगळ्या दिव्यांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल ठेवायचं आहे. आणि समजा गूळ साखरेचं म्हणजे चा नैवेद्य, गोडाधोडाचा काही जो नैवेद्य तुम्ही तुमच्या इकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही नैवेद्य बनवून दाखवायचा आहे. किंवा दूध साखरेचा नैवेद्य करायचा आहे, शिऱ्याचा करा किंवा खिरीचा करा, तुमच्या इकडे जसं आहे तसं, किंवा पुरणपोळीचा करा. तुमच्या म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती त्याच्यानुसार तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे. अशा प्रकारे सगळी काही पूजा विधियुक्त झाली. पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिव्याची आरती करायची आहे, गणपतीची आरती करा. नंतर दिव्याची जी आरती आहे ती आरती तुम्हाला करायची आहे. आरती झाल्यानंतर तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे. बघा, तो मंत्र कोणता, तर तो मंत्र म्हणजेच दीप सूर्या अग्निरूपंस्तव तेजासह तेज उत्तमम गृहाण मत्कुत्रा पूजाणम सर्व काम प्रदो भव. हा मंत्र आहे. बघा, थोडासा म्हणायला अवघड जातो कारण सुरुवातीला म्हणजे मंत्रात थोडंसं अडखळतं, पण नीट व्यवस्थित हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि हा मंत्र म्हणूनच तुम्हाला ही पूजा तुमची पूर्ण होते.
तरी बघा आणखीन एकदा तुम्हाला हा मंत्र सांगते मी. दीप सूर्या अग्निरूपम तेजा सह तेज उत्तमम गृहाण मत्कृता पूजाम सर्व काम प्रदो भव. हा मंत्र असा आहे. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि नंतर म्हणायचं आहे, हे दीपदेवा तू सूर्यरूप आहेस, तू अग्निरूप आहेस, तू माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. आणि नंतर अशी प्रार्थना झाल्यानंतर तुम्हाला शुभम करोती म्हणायची आहे. आता शुभम करोती म्हणायची झाली की मग तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा करायची. आता बघा अमावस्या म्हणलं की आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतो. पितरांच्या म्हणजे पित्र आपले तृप्त व्हावे पितरांची सुद्धा सेवा करत असतो. भरपूर साऱ्या ज्या काही आपल्या घरांसाठी उपाय तोडगे असतात त्याच्याबद्दल आपण सेवा करत असतो. पण या अमावस्या दिवशी सुद्धा लक्ष्मी प्राप्ती व्हावी, लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात. आता लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला कोणती सेवा करायची आहे? ज्यावेळेस तुम्ही पूर्ण दिवे घरात प्रज्वलित करचाल, दिव्यांचा लखलखाट घरामध्ये होईल, तर लगेच तुम्हाला या पण सेवा करायच्या आहेत. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, 16 वेळास किंवा 1 वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे. त्याचबरोबर श्री सुक्तमचं तुम्हाला 16 वेळेस करा किंवा 1 वेळेस करा, पठण करायचं आहे. नंतर घरामध्ये तुम्हाला कुबेर मंत्र पठण करायचं आहे, लक्ष्मी मंत्र, त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्राचं तुम्ही पठण करू शकतात, विष्णू गायत्री मंत्राचं पठण करू शकतात आणि त्याचबरोबर कमलात्मक मंत्राचं तुम्ही पठण करू शकतात किंवा नवारणू मंत्राचं तुम्ही पठण करू शकतात. जे काही लक्ष्मी प्राप्तीची जी सेवा आहे, लक्ष्मींच्या ज्या सेवा आहेत लक्ष्मी माताच्या, त्या सर्व काही सेवा तुम्हाला 16 वेळेस करणं शक्य झालं तर 16 वेळेस करा. 16 वेळेस करणं शक्य नसेल तर 1 वेळेससुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. खूप म्हणजे खूप छान अशी ही प्रभावी सेवा आहे. तर आवर्जून दीप अमावस्या दिवशी दिव्यांची पूजा करून, दिव्यांची आरती करून, नैवेद्य दाखवून, हा मंत्र म्हणून आणि या लक्ष्मीप्राप्तीच्या या सेवा म्हणून अशा प्रकारे तुम्हाला दीप अमावस्या साजरी करायची आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. आणि हा जी दिवे प्रज्वलित केले आहेत ती रात्रभर तुम्हाला दिवे ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला नंतर या दिव्याची उत्तरपूजा करायची आहे. अशा प्रकारे चला तर मग सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.